आता आपण बघणार आहोत। चालू झालेला आहे आणि कोण ॲडमिशन करणार आहे किंवा कोणाचे ॲडमिशन होणार आहे हे आपण आता बघूया। तर बघा, या योजनेअंतर्गत तुमच्या मुलांना मिळणार मोफत MSCIT कम्प्युटर कोर्स। तर कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार ते आपण बघूया। तर कसा अर्ज करायचा, कुठे करायचा आणि काय काय डॉक्युमेंट जोडायचे हे आपण सर्व बघणार आहोत। तर हे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। फ्री MSCIT कोर्स 2024। सर्वांना नमस्कार। राज्यातील कामगारांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी भारत सरकारने महाराष्ट्र बांधकाम कामगार योजनेसाठी महाबॉक पोर्टल सुरू केले आहे। बघा, जे बांधकाम कामगार आहे त्यांच्या मुलांसाठी ही योजना आहे। तर त्यांना ही MSCIT फ्री राहणार आहे आणि त्यांच्यासाठी त्यांना काय करावं लागणार ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर असं बघूया। तर बघा, महाबॉक हे पोर्टल सुरू केले आहे। बांधकाम कामगार योजनेतून राज्यातील बांधकाम मजुरांना आर्थिक मदत दिली जाईल, त्यासाठी राज्यातील कामगारांना महाबॉक.in या पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे। या पोर्टलद्वारे तुम्ही राज्यातील प्रसिद्ध महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता। बघा, ही वेबसाईट आहे। याच्याहून तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता आणि जे काही ऑनलाईन प्रोसिजर आहे ते तुम्ही स्वतः घरबसल्या तुमचा फॉर्म भरू शकता। तर राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घेता येईल। तुम्हीही महाराष्ट्र राज्यातील कामगार असाल आणि तुम्हाला सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला हा बांधकाम कामगाराचा फ्री MSCIT कोर्स 2024 मुलांसाठी मोफत आहे आणि त्या कोर्सबद्दल आपण आता सविस्तर माहिती जाणून घेऊया। आणि तुम्ही जर बांधकाम कामगार असाल तर MSCITसाठी शासनाकडून अनुदान मिळते। आजच्या युगामध्ये तुम्हाला जर संगणकाचे ज्ञान नसेल तर तुम्ही सुशिक्षित असूनही तुमची ओळख निरक्षर म्हणून गणली जाते। बघा, महत्त्वाचं आहे MSCIT आणि सर्व इथे डॉक्युमेंट ते जोडावे लागतात। त्याच्यामुळे ज्या मुलांना MSCIT म्हणजे सर्वांनाच करायची आहे, ज्यांनी केलं नसेल त्यांनी या योजनेमार्फत फ्रीमध्ये ते करू शकतात। म्हणून तुम्हाला आजच्या युगामध्ये संगणकाचे ज्ञान माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे। बांधकाम कामगाराच्या मुलांना संगणकाचे ज्ञान मोफत मिळावे यासाठी शासनाने फ्री MSCIT कोर्स 2024 ही योजना मोफत सुरू केली आहे। बघा, फ्री MSCIT आहे बांधकाम कामगार योजना। जे बांधकाम कामगार असतात त्यांच्या मुलांसाठी, महिलांसाठी म्हणजे त्यांची पत्नी वगैरे जे काही शिक्षणाचा लाभ घेऊ इच्छित असतात त्यांच्यासाठी। योजनेचे नाव बघा, फ्री MSCIT कोर्स बांधकाम कामगार योजना 2024 सुरू केले होते तर महाराष्ट्र शासनाकडून। पोर्टलचे नाव आहे महाबॉक। नेक्स्ट बघा, विभाग महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळ। लाभार्थी महाराष्ट्र बांधकाम कामगार हेच लाभार्थी असणार। वस्तुनिष्ठ कामगारांना आर्थिक मदत देणे। फायदा बघा काय, मुलांना मिळणार मोफत MSCIT कोर्स। अर्ज प्रक्रिया ऑनलाईन आहे। अधिकृत संकेतस्थळ बघा, महाबॉकच आहे। व्यवस्थित म्हणजे हे संकेतस्थळावर तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। तर बघा, त्याचे डॉक्युमेंट वगैरे काय लागणार, कशा पद्धतीनं प्रोसिजर आहे ते आपण आता बघूया। तर फ्री MSCIT कोर्स 2024 बऱ्याच बांधकाम कामगारांची आर्थिक परिस्थिती ही कमकुवत असल्याने बांधकाम कामगार त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलू शकत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्यांना जर MSCIT हा कोर्स पूर्ण करायचा असेल तर पालकांना अवघड जाते। या योजनेचा लाभ घेण्यासाठी बांधकाम कामगार म्हणून तुमची नोंद आवश्यक असते। बघा, आधी नोंदणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे आणि ह्या योजनेचा लाभ घेतला पाहिजे, कारण भरपूर सारे यात वेगवेगळ्या योजना आहे, वेगवेगळे लाभ आहे जे या कामगार लोकांना मिळत असतात। तर बघा, भांडी योजना आहे, घरकुल योजना आहे, ह्या सर्व योजना आहे ज्या आता एक एक सुरू होत आहे। तर त्यातच आता MSCIT हा कोर्स चालू झालेला आहे। तर बघूया, बांधकाम कामगार योजना 2024 MSCIT कोर्ससाठी कसा अर्ज करायचा। तुम्ही नोंदित बांधकाम कामगार असेल आणि तुमच्या पाल्याला MSCIT कोर्स मोफत घ्यायचा असेल तर तुम्हाला अर्ज सादर करावा लागतो। बघा, ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही अर्ज करू शकता। महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या योजना या लिंकवर क्लिक करून नंतर बांधकाम कामगाराच्या मुलांना मोफत MSCIT अशी लिंक दिसेल। बघा, त्यात लिंक आहे MSCIT फ्री म्हणून
मोफत म्हणून बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी, त्यावर क्लिक करून तुम्ही ऑफलाईन अर्ज सादर करू शकता. MSCIT कोर्स मोफत करण्यासाठी ऑफलाईन अर्जामध्ये भरा खालील माहिती. तर काय काय माहिती लागणार आहे त्याच्यासाठी ते आपण बघूया. बघा, अर्जदाराचे संपूर्ण नाव, जे काही नाव असेल तुमचं डॉक्युमेंटनुसार तसं नाव टाकायचं. अर्जदाराचा पासपोर्ट फोटो, नोंदणी क्रमांक भरणे आवश्यक आहे. बघा, नोंदणी करणे आवश्यक आहे आधी बांधकाम कामगार विभागात, आणि तो नोंदणी क्रमांक तिथे टाकायचा आहे. आधार क्रमांक टाकायचा तुमचा. मोबाईल नंबर आवश्यक आहे. दिनांक आवश्यक आहे. आणि आधार नंबर हा मोबाईल नंबर हा DBT खात्याला जोडलेला असावा. वयाचा पुरावा असावा. बँकेचे तपशील सादर करा. तुमचे बँक खाते हे त्या बँकेचे नाव, शाखेचे नाव भरावे. बँक शाखेचा पत्ता भरणे आवश्यक आहे. IFSC कोड आवश्यक आहे. IFS कोड पण आवश्यक आहे. बँकेचे खाते क्रमांक आणि पाल्याचा तपशील भरायचा आहे. बघा, पाल्याचे किंवा पत्नीचे नाव. बघा, मुलं पण शिकू शकतात, म्हणजे कोर्स करू शकतात, आणि त्यांची पत्नीसुद्धा कोर्स करू शकते. इयत्ता, अभ्यासक्रम कशासाठी त्यांना आवश्यक आहे ते टाकायचं. शाळा, महाविद्यालय, संस्थेचे नाव टाकणे आवश्यक आहे. ते काय शिकत आहे, कशासाठी ते करत आहे कोर्स, कोणत्या उद्देशानं करत आहे, हे जिथे त्यांची ॲडमिशन आहे तिथलं बोनाफाईड किंवा काही असं त्याला जोडायचं आहे. तर बघा, रहिवासी पुरावा, आधार कार्ड, पारपत्र, वाहन चालक, ग्रामपंचायत दाखला यापैकी एक. रहिवासी पुराव्यासाठी आधार कार्ड भरपूर आहे. शाळा कॉलेजमध्ये शिक्षण घेत असाल तर पुरावा सादर करण्यासाठी बोनाफाईड. बघा, आता सांगितलं आहे शाळा कॉलेजमध्ये ज्याच्यासाठी तुम्हाला करायचं आहे तिथचं काही बोनाफाईड किंवा TC, मार्कलिस्ट, म्हणजे काय ते शाळेचं त्याच्यानुसार प्रमाणपत्र किंवा शाळेचे प्रमाणपत्र, ओळखपत्र. अशा पद्धतीने तुम्ही बांधकाम कामगार योजना 2024 अंतर्गत MSCIT कोर्ससाठी शासनाकडून अनुदान मिळवू शकता. तर बांधकाम कामगार योजना पात्रता बघूया. अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा असावा. कामगार अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे. कामगाराने किमान 90 दिवस काम केले असावे. कामगार कल्याणकारी मंडळाने कामगाराची नोंदणी करावी. बघा, बांधकाम कामगार योजना आवश्यक कागदपत्रे. तर या योजनेसाठी काय काय कागदपत्रे लागणार, ज्यांनी अर्जसुद्धा केला नाही त्यांच्यासाठी. तर बघूया, आधार कार्ड, आय प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, वय प्रमाणपत्र आणि शिधापत्रिका, तसेच ओळख प्रमाणपत्र, मोबाईल नंबर आणि 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो. इतके डॉक्युमेंट हे जे आपण रजिस्ट्रेशन करतो त्याच्यासाठी लागणार आहे. आणि पाल्यांसाठी जे ते डॉक्युमेंट सांगितले स्कूल, शाळेचे किंवा काय सेट ते करतात त्याच्यानुसार. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित फॉर्म भरा. तुम्ही घर बसल्यासुद्धा ऑनलाईन अर्ज करू शकता. चला, तर हा होता महत्त्वपूर्ण व्हिडिओ. आणखी परत ज्या काही नवीन योजना येतील त्याच्यासाठी आपण नक्कीच नवीन व्हिडिओ टाकू बांधकाम कामगार योजना या विभागात. तर बघूया परत आता कोणत्या कोणत्या जागा निघतात, कारण भरपूर सारे अर्ज सुटलेले आहे आणि वेगवेगळ्या योजना ह्या निघत आहे. तर आताच भांडी योजना पण सुरू झालेली आहे, त्याच्यासाठी पण तुम्ही अर्ज करा, जेणेकरून तुम्हाला पण त्या सोयी मिळतील. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर बघायसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जेव्हाही व्हिडिओ टाकेल तेव्हा नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाणार. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ. नक्की MSCIT साठी नक्की फॉर्म भरा.